नमस्कार मैत्रिणींनो, एव्हरग्रीन लाईफ विथ प्रणती या माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मकर संक्रांत म्हणजे आनंद, रंग आणि नात्यांचा उत्सव. आज या शुभ दिवशी मी सुंदर रांगोळी काढली आहे आणि आकाशात उडण्यासाठी तयार आहेत रंगीबेरंगी पतंग. काळ्या साडीत सजलेली मी, घरात पसरलेला रंग आणि मनात फक्त सकारात्मकता. सूर्यदेवाच्या कृपेने आपल्या आयुष्यात नवे प्रकाशमान दिवस येऊत, आरोग्य, समृद्धी आणि आनंद लाभो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि या मकर संक्रांतीला एकमेकांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरूया. हॅपी मकर संक्रांती. नमस्कार. आज आपण साजरा करत आहोत आनंद, सकारात्मकता आणि गोडव्याचा सण मकर संक्रांत. मकर संक्रांत हा भारतातील एक असा सण आहे जो निसर्ग, श्रद्धा आणि माणुसकी या तिन्ही गोष्टी एकत्र आणतो. या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि म्हणून या सणाला संक्रांत असे म्हटले जाते. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा काळ, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याचा प्रवास. आपल्या जीवनातही हीच शिकवण मकर संक्रांत आपल्याला देते. या दिवशी लवकर उठून स्नान, पूजन, दान केले जाते. देवघरात दिवा लावून सूर्यदेवाचे पूजन केले जाते. दान केल्याने मन शुद्ध होते आणि जीवनात समाधान येते असे मानले जाते. मकर संक्रांत म्हटली की लगेच आठवतो तिळगुळ. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला हा केवळ वाक्प्रचार नाही तर एक सुंदर जीवनमंत्र आहे. तीळ शरीराला उष्णता देतात, गुळ ऊर्जा देतो. तसंच गोड शब्द नात्यांना ऊब देतात आणि मनाला समाधान देतात. मकर संक्रांतीला घराघरात रांगोळी काढली जाते, दारात दिवे लावले जातात. आकाशात रंगीबेरंगी पतंग उडताना पाहिल्या की मन आनंदाने भरून येतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे एकत्र येऊन हा सण साजरा करतात. मकर संक्रांत हा शेतकऱ्यांचा सण देखील आहे. नवीन पीक घरात येते आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. हे आपल्याला शिकवते की निसर्गाशी मैत्री ठेवली तर जीवन समृद्ध होते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण कधीकधी गोड बोलायला विसरतो. मकर संक्रांत आपल्याला पुन्हा आठवण करून देते की थोडं गोड बोलणं, थोडं समजून घेणं आणि थोडं प्रेम वाटणं हेच खरं सुख आहे. या मकर संक्रांतीला आपण सर्वजण मनातील कटुता विसरून गोडी जपूया, नात्यांमध्ये प्रेम वाढवूया आणि आयुष्यात नवीन सकारात्मक सुरुवात करूया. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, कशी काढली मी रांगोळी? आवडली तर नक्की कॉमेंट्स करा आणि माझं डेकोरेशनही आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कॉमेंट्स करायला नक्की विसरू नका आणि मी कशी दिसते ती नक्की कॉमेंट्स करून सांगा. तुम्ही सबस्क्राईब केलं तर आमच्यासारख्या नवीन यूट्यूबरला खूप आनंद होतो. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब केलं, कॉमेंट्स केली तर मोटिवेशन मिळतं नवीन व्हिडिओ बनवायला. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब, कॉमेंट्स अँड लाईक करायला विसरू नका.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, शेवटी तुमच्यासाठी काही खास आहे. खास म्हणजे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. ओनियन टोमॅटो उत्तप्पा बनवला आहे मी आज. जे आपण आंबोळीचं पीठ वापरतो तेच हे उत्तप्पा बनवण्यासाठी तेच पीठ वापरायचं. कांदा, टॅमॅटो, मिरची बारीक कापून घ्यायचं आणि त्यात थोडं मीठ टाकून मिश्रण तयार करून घ्यायचं. जशी आपण गोल आंबोळी टाकतो तशी आंबोळी टाकून घ्यायची व त्यानंतर आपण केलेलं मिश्रण त्यावर टाकून घ्यायचं आणि चांगलं प्रेस करून घ्यायचं, दाबून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिकटतं. म्हणजे आपण जेव्हा परतवतो तेव्हा ते बाहेर पडत नाही. त्यामुळे चांगलं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर खाताना खाली उतरवल्यानंतर त्यावर बटर टाकायचं, अमूल बटर, आणि सॉसबरोबर सर्व करायचं. खूप छान लागतं. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. आता परत भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आनंदी राहा, आरोग्यदायी राहा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.